जय गुरुदेवजी. आजचा गुरुचा औक्षणचा मान आहे. आपल्या आश्रमची साधिका नावातच साधना आहे, साधना पवार, आणि दुसरी साधिका श्रावणी घाडके. काही वेळ डोळे मिटून राहा, कारण अजूनही साधनेचा आनंद येत राहणार आहे. अजून मन अंतर्डुबकी लागलेलं नाही, आनंदाच्या बिंदूपर्यंत गेलेलं नाही. मधोमध केशरी आणि खाली काळ. जय गुरुदेवजी. जय गुरुदेवजी. आनंद आहे. छोट्या छोट्या कर्मामध्ये जर श्रद्धा असेल, अंतर्लीनता असेल, तर त्या श्रद्धेचा आणि अंतर्लीनतेचा भावाचा जो फायदा होतो तो प्रत्येकाने अनुभूती घ्यायचा आहे. एक असा प्रसंग आला होता की त्या प्रसंगाला याच गंगा नदीच्या तीरी अचानक डोकं जड झालं आणि पाय हलके झाले. आणि गुरुजी चालत असतानाच हे डोकं त्यांच्या चरणावरती कधी पडलं कळलं नाही. तो भाव कसा जागृत झाला त्या सत्संगामधून तो कळला नाही. तसं या सत्संगामधून हे जे लुप्त भाव आहेत, काम क्रोध मोहमायामध्ये तर आपण करता आहोतच. संसार आहे म्हणल्यानंतर याला आपण सोडूच शकत नाही. परंतु त्याला थोडंसं बाजूला सारून जर या लीनता आणि श्रद्धेला जर जागृती केली तर मात्र भगवंत मुंगीतही दिसायला लागतो, गायीतही दिसायला लागतो, अव्यक्तामध्ये पण दिसायला लागतो आणि व्यक्तामध्ये पण दिसायला लागतो. आणि ती प्रीती आणि ती श्रद्धा जागृत होण्यासाठी संत संगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. संतांनी म्हणलेलं आहे आपल्या की जोपर्यंत संतांची संगत घडत नाही आणि सुजन वाक्य म्हणजे या भागवत कथेमधील किंवा गुरु परंपरेतील ज्या काही कथा आहेत, बोधक कथा, जोपर्यंत कानावरती पडत नाहीत तोपर्यंत या भावांना वृद्धिगत गती मिळू शकत नाही. सुंदर भजन. पर्वतातुनी अमृत तुल्य तुझे पाणी, अमृत तुल्य तुझे पाणी, अमृत तुल्य तुझे पाणी, अमृत तुल्य तुझे पाणी. हर हर गंगे, 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 हर हर गंगे. या भारत भूमीला आणि संत परमेची साक्षी असणारी ही गंगा
स्नानापासून असेल ते त्याच्या पाण्याचा उपयोग करून आपल्या जीवनातील बदल घडण्यापर्यंत असेल. हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे. रोगहारिणी, दुःखहारिणी, मोक्षदायिनी भवतारिणी, मोक्षदायिनी भवतारिणी. हर हर गंगे, 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 हर हर गंगे. हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे. शवधारिणी, रत्नधारिणी, पितरतारिणी पतितपावनी, पितरतारिणी पतितपावनी. हर हर गंगे, 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 हर हर गंगे. सवधारिणी कितीतरी शेव या गंगा नदीतून वाहत गेलेले ऋषीमुनींचे, रत्नधारिणी कितीतरी रत्न हे लपलेले त्या गाभाऱ्यामध्ये, पितरतारिणी पितरांचा जो नैवेद्य आहे कित्येक लोक या नदीमध्ये सोडतात. हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे. कृषि कल्याणी, जीवदायिनी, कैलासवासिनी प्राणपोषिणी, कैलासवासिनी प्राणपोषिणी. हर हर गंगे, 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 हर हर गंगे. कृषी कल्याणी कित्येक क्षेत्र ज्या पाण्याखाली आलेलं आहे त्या कृषींचं त्या शेतीचं कल्याण झालंय. जीवदायिनी कित्येक जीव जंतू या पाण्यावरती जगत आहेत की जी कैलासवासिनी की कैलासमधून निघते आणि कित्येक प्राणांचं पोषण करते. हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे. जीवनात एकदा तरी तिचा उगम बघावा. ऋषी मुनी साधन ऋषी मुनी साधन साक्षिणी, गंगा माता कृपाकारिणी, गंगा माता कृपाकारिणी. हर हर गंगे, 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 हर हर गंगे.
गंगा माता सांगेल तुम्हाला की ती किती वर्षापासून ऋषीमुनींच्या साधनेची साक्षी म्हणून वाहते आहे. तिच्या जलामध्ये कित्येक ऋषीमुनींनी जलस्नान केला असेल, जलसमाधी घेतली असेल, नाहीतर जलसाधना केली असेल. या सर्वाची ती साक्षी. हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे. संसार सिंधू पार करूनी जावे एकदा गंगा भेटुनी, जावे एकदा गंगा भेटुनी. हर हर गंगे 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 हर हर गंगे. जी जीवसाक्षिणी आहे, प्राणपोषिणी आहे, ऋषीमुनींची साधन साक्षिणी आहे. अशा गंगेला एकदा तरी जीवनामध्ये प्रेमभावाने भेटावं. संसार सिंधू या भोवऱ्यातून उघडून आणि मोडून आपण खरंच आज किती मोठा योग आहे, आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की आपण गंगा भेटीला आलो. हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे. तिच्या चरणी शीश ठेवुनी नमन करा कर जोडुनी, नमन करा कर जोडुनी, नमन करा कर जोडुनी.